रंगोली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने जिल्हास्तरीय जलतरण आणि बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रिया पार्क, नवसारी चौक, अमरावती येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलात येत्या 1 सप्टेंबर रोजी या स्पर्धा पार पडणार आहेत। या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख हे राहणार आहेत। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, नागपूर येथील देशमुख ट्रेडिंग कंपनीचे संचालक प्रभाकर देशमुख, भुयार एज्युकेअरचे संचालक बंडोपंत भुयार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। अमरावती जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चिमोटे, बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संजय चौधरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे। बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी होणार असून समारोप 1 सप्टेंबरला होणार आहे। यावेळी क्रीडा रसिकांनी या आयोजनात उपस्थित राहावे आणि खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन रंगोली स्पोर्ट्स क्लबचे संचालक नितीन देशमुख, कल्पना देशमुख, भूषण देशमुख आणि निकिता देशमुख यांनी केले आहे। मी नितीन राघवेंद्र देशमुख, माझ्यासोबत आशिष चव्हाण आणि आदित्य ढोबळे आहेत। रंगोली स्पोर्ट्स क्लब आम्ही नवीनच सुरू केलेला आहे। त्यामध्ये आम्ही आता बॅडमिंटन आणि स्विमिंग पूलच्या मॅचेस घेतो आहे आणि मेन उद्देश म्हणजे लहान मुलांना किंवा जे नवीन खेळणारे आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं, जितकं कॉम्पिटेटिव्ह खेळामध्ये होईल तितकं त्यांना प्रोत्साहन मिळेल व कॉम्पिटिशन वाढेल आणि खेळाचा हे काय म्हणतो त्याला प्रचार वाढावा, खेळाचं प्रसार व्हावा यासाठी आम्ही हा सगळ्या प्रकल्प करतो आहे। आणि यामध्ये आपण बॅडमिंटनमध्ये 75,000चं बक्षीस ठेवलेलं आहे। टोटल बक्षीस 75,000चे आहेत आणि स्विमिंगमध्ये आपण त्यांना एक टी शर्ट त्यांना उपयोगी असे येईल असं मुलांसाठी आम्ही बक्षीस देतो आहे। स्पर्धा कुठे होणार आहे? स्पर्धा कुठे होणार आहे? स्पर्धा रंगोली स्पोर्ट्स क्लब, नवसारी, प्रिया पार्क, अमरावती। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।